नमस्कार, पुष्पास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण ट्रेंडिंगमध्ये असणारा स्पेसर बॉक्सचा वापर करून एकदम पार्टीवेअर असा केक बनवणार आहोत। हा केक माझा ऑर्डरचा आहे आणि हा केक 1.5 किलोचा बनवायचा आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। चला तर मग केक बनवायला आपण सुरुवात करूया। इथे मला 1.5 किलोचा केक बनवून रेडी करायचा आहे। त्याच्यासाठी मी अगोदरच स्पंज बेक करून त्याच्या 3 लेयर्स सुद्धा कट करून घेतलेले आहेत। एक केक मी 8 इंचाच्या टीनमध्ये बेक केलेला आहे आणि दुसरा 6 इंचाच्या टीनमध्ये बेक केलेला आहे। सोबतच व्हिपिंग क्रीम सुद्धा बीटर मशीनने बनवून घेतलेली आहे आणि थोडंसं पायनॅपल क्रश सुद्धा मिक्स करून अर्धी वाटी पाण्यामध्ये घेतलेला आहे। इथे बघू शकता मी मोठ्या साईजमध्ये बेस घेतलेला आहे। त्याच्यावरती थोडीशी क्रीम लावून मी आपली पहिली लेयर ठेवून दिलेली आहे। आता आपल्याला थोडंसं पायनॅपल सिरपने सगळीकडे सोक करून घ्यायचं आहे। त्याच्यावरती मी आता क्रीम लावून घेणार आहे, पण त्या अगोदर थोडंसं क्रीममध्ये पायनॅपल इमल्शन मिक्स करून घ्यायचं आहे। याने आपल्या क्रीममध्ये पायनॅपल फ्लेवर इतका छान येतो आणि आपल्या केकची टेस्टसुद्धा खूप छान लागते। सगळीकडे बघू शकता मी इमल्शन मिक्स करून क्रीम स्प्रेड करून घेतलेली आहे। बेसच्या खाली टिश्यू पेपर किंवा अशा पद्धतीने तुम्ही कापड ठेवून तुमचं काम करू शकता, कारण बेस केकचं आयसिंग करताना खूप इकडं तिकडं हलत असतो, त्यामुळं असा एका ठिकाणी स्टेबल राहतो। इथे माझी सगळीकडे क्रीम स्प्रेड करून झालेली आहे। आता मी याच्यावरती पायनॅपल क्रश टाकणार आहे। हे पायनॅपल क्रश मालाज कंपनीचं आहे। क्रश तुम्ही कोणत्याही कंपनीचं वापरू शकता। इथे मी पॅलेट नाईफच्या मदतीने सगळीकडे छान असं स्प्रेड करून घेतलेलं आहे। बघू शकता सगळीकडे छान असं स्प्रेड झालेलं आहे। आता आपण याच्यावरती आपली दुसरी लेयर ठेवून देऊयात। मैत्रिणींनो, तसंच चॅनेलवरती जर का नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। चला तर आपण इथे दुसरी लेयर ठेवून घेतलेली आहे। बघू शकता मी इथे दुसरी लेयर सेट केलेली आहे आणि त्याला पायनॅपल सिरपने छान असं सोक करून घेतलेलं आहे। सोकिंग करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण केक आपला कोरडा राहायला नसला पाहिजे। केकमध्ये थोडंसं ओलसरपणा असला की केकची टेस्ट खूप छान लागते। इथे मी क्रीम स्प्रेड करून घेतलेली आहे। आपल्याला सगळीकडे छान अशी क्रीम स्प्रेड करून घ्यायची आहे। सोबतच आपल्याला साईडला सुद्धा क्रीम स्प्रेड करून घ्यायची आहे आणि इथे बघू शकता सोबतच मी साईडची क्रीम सुद्धा कव्हर करून घेतलेली आहे। हे एक प्रकारचं क्रम कोटिंग सुद्धा होऊन जातं आणि आपल्या लेयर्स सुद्धा छान सेट होतात। इथे मी पायनॅपल क्रश टाकलेला आहे, त्याला सगळीकडे छान असं स्प्रेड करून घेतलेलं आहे। आता आपल्याला याच्यावरती आपली जी तिसरी लेयर आहे ती सुद्धा सेट करून घ्यायची आहे। इथे बघू शकता केक किती छान असा आपला लेवलमध्ये आहे, अजिबात वाकडा झालेला नाही किंवा एका साईडला सुद्धा सरकलेला नाही। आता आपण याच्यावरती तिसरी लेयर सेट करायची आहे। या लेयरला सुद्धा आपण पायनॅपल सिरपने छान असं सोक करून घ्यायचं आहे। नेहमी मी सांगत असते की आपल्याला जी लास्टची लेयर असते ती थोडीशी कमी सोक करायची आहे, कारण त्यामध्ये अगोदरच थोडासा ओलावा असतो, म्हणून थोडंसं कमी आपल्याला पायनॅपल जे सिरप आहे ते वापरायचं आहे। इथे मी सगळीकडे क्रीम स्प्रेड करून घेतलेली आहे। बघू शकता सोबतच केकसुद्धा क्रम कोट करून घेतलेला आहे। आता आपण याला बाजूला ठेवूयात। आता आपण आपला दुसरा केक बनवायला घेऊयात। इथे बघू शकता जो बेस आहे त्याला मी एक छेद केलेला आहे। ते याच्यासाठी जो आपण स्पेसर बॉक्स केकवरती सेट करून घेणार आहोत त्याच्यासाठी स्टिक घालण्यासाठी आपल्याला याचा वापर होणार आहे। आता आपण साईडला क्रीम लावून घेतलेली आहे। जे छेद आहे त्याच्यामध्ये अजिबात क्रीम घालायची नाही। इथं बघू शकता मी आपली पहिली लेयर सेट केलेली आहे।
त्याला पायनॅपल क्रशने छान असं मी सगळीकडे सोक करून घेतलेलं आहे। आता आपण याच्यावरती क्रीम सगळीकडे लावून घ्यायची आहे, सोबतच क्रम कोटिंगसुद्धा करून घ्यायचं आहे। इथे बघू शकता सगळीकडे क्रश स्प्रेड करून झालेला आहे। आता आपण याच्यावरती आपली दुसरी लेयर ठेवून द्यायची आहे। इथे मी दुसरी लेयर सेट केलेली आहे, त्याला सुद्धा छान असं पायनॅपल क्रशने सोक करून घेतलेलं आहे। सोकिंग खूप महत्त्वाचं आहे, कारण यानेच आपल्या केकची टेस्ट खूप वाढते। मी सांगितलेल्या रेसिपीप्रमाणे तुम्ही अशा पद्धतीने केक नक्की ट्राय करून बघा आणि केक चवीला सुद्धा किती लागतो ते सुद्धा तुम्ही बघा। एकदा कराल तर सारखंच कराल, बेकरीतून अजिबात विकत आणणारच नाही। आणि होममेड जे केक्स असतात ते खूप छान आणि एकदम फ्रेश आणि खूप स्वच्छतेने केले जातात। माझं तरी असं म्हणणं आहे की तुमच्याजवळ आसपास बेकरी जरी असेल तरीसुद्धा तुमच्याजवळ कोणतीही होम बेकर असेल तर तुम्ही तिलाच ऑर्डर देत जा। एक वेळ नक्की ट्राय करून बघा, एक वेळ ऑर्डर देऊन बघा की त्या केकची टेस्ट कशी आहे आणि जे बेकरीमध्ये बनवले जातात त्या केकची टेस्टसुद्धा कशी आहे, तुम्हाला त्यातला फरक समजेल। इथे आपल्या तिन्ही लेयर सेट झालेले आहेत आणि आता मी सगळीकडे क्रीम लावून छान असं क्रम कोटिंग करून घेतलेलं आहे। बघू शकता सगळीकडे क्रम कोटिंगसुद्धा झालेलं आहे। आता आपण या केकची आयसिंग करण्यासाठी लागणारी क्रीम बनवून घेऊयात। इथे बघू शकता मला क्रीम कलरमध्ये कलर बनवून घ्यायचा आहे, कारण या ज्या कस्टमरची ऑर्डर आहे त्या कस्टमरला असा लाईट क्रीम कलरमध्ये केकचा कलर पाहिजे। मी इथे येलो कलरचा शेड थोडा घेतलेला आहे आणि रेड कलरचा जो शेड आहे तो थोडा घेतलेला आहे। हे दोन्हीही जेल कलर आहेत आणि दोन्हींचे मी सेम क्वांटिटी घेतलेली आहे। 2 ते 3 ड्रॉप होतील इतकंच घेतलेलं आहे आणि बघू शकता किती छान अशी आपली क्रीम इथे बनवून रेडी झालेली आहे। एकदम क्रीम कलर, लाईट कलर असा आलेला आहे आपल्या क्रीमला। आता आपण आपल्या केकचं आयसिंग करून घेऊयात। इथे मी क्रीम पायपिंग बॅगमध्ये भरून घेतलेली आहे। आता आपण सगळीकडे याला छान असं क्रीम लावून घ्यायचं आहे। पायपिंग बॅगचा वापर केल्यामुळे क्रीम खूप जास्त लागत नाही, एक्स्ट्राची क्रीम आपल्याला जास्त लावायची गरज नाही। अशा पद्धतीने तुम्ही एक वेळ नक्की ट्राय करून बघा आणि अशा पद्धतीने लावल्याने आपला केक जो आहे तो पटकन होतो आणि आयसिंगही खूप छान होतं या केकचं। म्हणून अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि खूप इझी आहे। आता माझं साईडला सुद्धा क्रीम लावून झालेलं आहे, जो वरचा बेस आहे त्याच्यावरती सुद्धा मी क्रीम लावून घेणार आहे। इथे मी पॅलेट नाईफने वरती सगळीकडे क्रीम स्प्रेड करून घेतलेली आहे, बघू शकता। सोबतच साईडला पॅलेट नाईफने आपल्याला क्रीम अशा पद्धतीने स्प्रेड करून घ्यायची आहे। बघू शकता इथे माझी क्रीम सगळीकडे स्प्रेड करून झालेली आहे। आता आपण स्क्रॅपरने सगळीकडे छान असं फिनिशिंग द्यायचं आहे। स्क्रॅपर नेहमी एका हाताने हलक्या हाताने पकडायचा आहे आणि एका जागीच धरून ठेवायचा आहे, अजिबात उचलायचा नाही आणि एका हाताने आपल्याला टर्न टेबल फिरवायचं आहे। इथे माझं आयसिंग करून झालेलं आहे। आता आपण जी वरची एक्स्ट्राची क्रीम आहे ती सुद्धा काढून घेऊयात। इथे मी पॅलेट नाईफच्या मदतीने सगळीकडची जी एक्स्ट्राची क्रीम आहे ती काढून घेतलेली आहे आणि इथे आपला केकसुद्धा आयसिंग करून रेडी झालेला आहे। इथे बघू शकता मी दोन्हीही केक छान असे आयसिंग करून घेतलेले आहेत। किती छान असा आपले केक आयसिंग करून इथे रेडी झालेले आहेत आणि वरती थोडंसं ब्रशच्या मदतीने मी डिझाईन बनवून घेतलेली आहे। व्हिडिओ खूप मोठा होणार आहे म्हणून मी थोडंसं स्किप केलेला आहे, जो दुसरा लेयर आपण सेट केलेला होता त्याचा आयसिंग स्किप झालेला आहे। आता आपण याला असे फ्लावर्स लावून घेऊयात। हे फ्लावर्स तुम्हाला केक मटेरियलचं जिथं सामान भेटतं तिथं भेटून जातील। आजकाल अशा केकचा खूप ट्रेंड आहे आणि खूप ट्रेंडिंगमध्ये हे केक आहेत। अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा सामान घरी आणून बनवू शकता।
या केकची प्राईससुद्धा बाहेर खूप भेटते, ऑनलाईनसुद्धा तुम्ही चेक करू शकता, खूप या केकची प्राईज आहे. इथे माझी एका केकला सगळीकडे फ्लावर्स सेट करून झालेले आहेत. मी आता दुसऱ्या केकला सुद्धा सगळीकडे फ्लावर्स सेट करून घेणार आहे. बघू शकता, फक्त फ्लावर्स लावल्यामुळे आपल्या केकला किती छान असा लुक आलेला आहे. अजून या केकचं डेकोरेशन करण्यासाठी खूप काही बाकी आहे. चला तर आपण पुढचं आपण डेकोरेशन करून घेऊयात. अशा पद्धतीचे गोल्डन कलरमध्ये चमकीले बॉल्ससुद्धा भेटतात. याने सुद्धा केकचं डेकोरेशन आणि केकचा जो लुक आहे तो खूप छान दिसतो. बघू शकता किती छान असा आपल्या केकला लुक आलेला आहे. इथे मी त्याच क्रीमचा वापर करून साईडला बॉर्डर बनवून घेतलेली आहे. आपली एका केकला बॉर्डर बनवून रेडी झालेली आहे. आता आपण दुसऱ्या केकला बॉर्डर बनवून घेऊयात. बघू शकता, बॉर्डर बनवल्यानंतर सुद्धा आपल्या केकला किती छान असा लुक आलेला आहे. एकदम सिंपल आणि नॉर्मल केक आहे, तरीसुद्धा किती छान असा आपला केक दिसतोय. आता आपण सगळीकडे बॉर्डर करून घेतलेले आहे. आता आपण याच्यावरती थोडंसं सिल्वर कलरमध्ये डस्ट असतं ते डस्ट याच्यावरती स्प्रे करून घेऊयात. इथे बघू शकता, हा केकवरती स्प्रे करण्यासाठीचा पंप आहे. अशा पद्धतीचे पंप आपल्याला भेटतात. जिथे केकचं मटेरियल भेटतं तिथे हा पंप तुम्हाला भेटून जाईल. याच्या मदतीने मी सगळीकडे डस्ट स्प्रे केलेला आहे. बघू शकता, स्प्रे केल्यानंतर सुद्धा आपल्या केकला खूप छान असा लुक आलेला आहे. याने आपल्या केकला अशी चमकणारी शायनिंग येते, म्हणून या डस्टचा वापर केला जातो. हे डस्ट एडिबल आहे, याला आपण खाऊ शकतो. याने आपल्या शरीरावरती काहीही साईड इफेक्ट्स होत नाहीत. हे कॉर्नफ्लॉवरपासून बनवलं जातं, म्हणून याचे साईड इफेक्ट्स काहीसुद्धा नाहीत. इथे बघू शकता, मी आता याच्यावरती जे छोटे छोटे व्हाईट कलर्समध्ये स्प्रिंकल्स येतात ते टाकून घेणार आहे. इथे मी सगळीकडे वरती टाकून घेतलेले आहेत. आता आपल्याला साईडला सुद्धा सगळीकडे टाकून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने मी सगळीकडे साईडला सुद्धा दोन्ही केकवरती स्प्रिंकल्स टाकून घेतलेले आहेत. स्प्रिंकल्स टाकल्यामुळे तर खूपच छान केकचा लुक आलेला आहे. आता आपण जो स्पेसर बॉक्स आहे, हा स्पेसर बॉक्स रेडी करून घेऊयात. अशा पद्धतीचा तुम्हाला केक मटेरियल जिथं भेटतं तिथं स्पेसर बॉक्स मिळून जाईल. आणि अशी छोटीशी लाईटिंगसुद्धा असते, ही सुद्धा तुम्हाला तिथेच भेटून जाईल. हे आता आपण या स्पेसर बॉक्समध्ये सेट करणार आहोत. चला तर मग जो मी केक सेट केलेला आहे स्पेसर बॉक्स सहित, तो तुम्हाला पुढे दिसेलच. हा केक मला घेऊन जायचं होतं, कारण ज्या कस्टमरची ऑर्डर होती त्यांचा मला कॉल आला होता आणि मलासुद्धा बड्डेला इन्व्हिटेशन होतं, त्यामुळं आम्हालासुद्धा रेडी होऊन तिथं पोचायचं होतं. हा केक मी तिथंच जाऊन सेट करणार आहे. इथे मी स्पेसर बॉक्ससुद्धा रेडी करून घेतलेला आहे. इथे बघू शकता, जिथे बड्डे आहे तिथं मी आलेले आहे. इथे मी थोडासा बटर पेपर कट करून घेतलेला आहे स्पेसर बॉक्सच्या साईजने आणि केकवरती मी तो ठेवून दिलेला आहे. हा स्पेसर बॉक्स त्याच्यावरती ठेवलेला आहे. आता मी एक स्टिक घेतलेली आहे, ती बरोबर मध्य सेंटरला ठेवून दिलेले आहे. बघू शकता, स्पेसर बॉक्सला सुद्धा मध्ये छेद असतं, कारण ते आपल्याला ॲडजस्ट करण्यासाठी दिलेलं असतं. इथे बघू शकता, छान असा पार्टीवेअर केक आपला बनवून रेडी झालेला आहे आणि या केकचा लुकसुद्धा किती छान आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. इथे सगळ्यांनी औक्षण वगैरे केलं आणि या बाळाचा पहिला बड्डे होता. खूप रडत होतं बाळ. अशा पद्धतीने बड्डे सेलिब्रेशन झाला आणि सगळ्यांनी केक वगैरे कटिंग करून सगळ्यांनी छान असं बड्डे पार्टी सेलिब्रेशन केली. चला तर मग भेटूयात अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.